भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ज्या आई वडिलांनी आपल्याला देह जरी देवाने दिलेला असला तरी निमित्त जे आई वडील झाले, ज्यांच्या माध्यमातून ज्या आईच्या उदरामध्ये आम्ही 9 महिने 9 दिवस राहिलो, वाढलो आणि 9 महिन्यानंतर जिने आम्हाला जन्म दिला. जन्म नुसता दिला नाही तर आयुष्यभर जी माऊली आपल्याला सांभाळते, जीवात जीव श्वासात श्वास असेपर्यंत जे आपला विचार करते मला. आणि तुमची आमचीच नाही, पिल्याची पक्षीन, बछड्याची वाघीण, वासराची गाय असते, मऊ मायाळू जशी दुधावरची साई असते. कुणाची ममा असते, कुणाची माय असते, कुणाची आई असते. अरे आई कुणाची का असे ना, मायेचं आभाळ असते. कारण जन्माच्या आधीपासून फक्त तिच्याशी जुळलेली आमची नाळ असते. हे नाळेचं नाते. अहो बाळंतपणाच्या वेदना इतक्या कठीण असतात, इतक्या कठीण असतात की त्या बाळंतपणाच्या वेदना सहन करता 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 त्या आईचा प्राण सुद्धा जाऊ शकतो. कधी कधी अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते की ज्या परिस्थितीमध्ये काय करावं समजत नाही. अशी वेळ येते की डॉक्टर म्हणतात आता दोघांपैकी आम्ही एकालाच वाचू, एकतर आईच वाचेल किंवा बाळच वाचेल. ही गोष्ट ज्यावेळेस त्या आईच्या कानावर पडते ना, त्यावेळेस ती आई डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर साहेब बरं का, माझा विचार करू नका, माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझं लेकरू मात्र सुखरूप जन्माला आलं पाहिजे. त्याला आई असं म्हणतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून, जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे माईबाप योगियांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई, भक्तजन हृदय सम्राज्ञी जनाबाई, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, सद्गुरु वासुदेव बाबा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि आजच्या या नैमित्तिक हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता गायण्यात आलेला अभंग, संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, तीनही लोकी अमर जयांची कीर्ती, जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचे कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचे महामेरू, स्वतः जीवन जगत जगत झाले जगाचे जे गुरु, असे जगद्गुरु जगत उद्धारक जगतमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आपल्या हिताच्या प्रती जो जागा आहे त्याचं कौतुक करणारा आणि त्याच्या आई वडिलांना धन्यता देणारा गोड अभंग आजच्या सेवेकरता गायला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर 2 शब्दांचा परिचय देणं अगत्याचं आहे. आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या ह्या गावामधील या पाटील परिवारातील हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सौभाग्यवती कुसुम लहू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही दिलीपजी पाटील यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली. आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी माझ्याकडे आलाय. वैकुंठवासी सौभाग्यवती कुसुम लहू पाटील, त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांची पती श्री लहू जानू पाटील, त्याचप्रमाणे श्री रुपेश लहू पाटील, श्री रुकवत लहू पाटील, त्यांच्या मुली सौभाग्यवती रेश्मा सुनील म्हात्रे आणि सौभाग्यवती रुपाली गोवर्धन पाटील, हा संपूर्ण पाटील परिवार. आणि या पाटील परिवारातून निघून गेलेल्या या माऊली कुसुमाई, गोड असं जीवन या माऊलीचं होतं, प्रेमळ जीवन या माऊलीचं होतं. माणुसकी जपली, प्रेम टिकवून ठेवलं, प्रपंचच केला नाही तर प्रपंचाच्या बरोबर परमार्थाची सुद्धा गोड सांगड त्याने आपल्या जीवनामध्ये गुंफली.
प्रपंचाबरोबर परमार्थ सुद्धा तितकाच छान केला, तितकाच सुंदर केला. अहो, परमार्थ म्हणून नुसता परमार्थ केला नाही, नावाला माळ गळ्यात टाकली नाही, तर आषाढी कार्तिकीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही. आणि ही वारी करत असताना अतिशय निष्ठेने, अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने त्या करायच्या. प्रचंड सेवाभावी वृत्ती त्यांची होती. संप्रदायाप्रती, साधू संतांप्रती प्रचंड निष्ठा त्यांच्या अंतकरणामध्ये होती. आणि म्हणून नुसती वारी नाही तर अगदी पायी वारी त्यांनी केली. एक नाही, दोन नाही, तर बऱ्याच पायी वारी त्यांनी केल्या. आषाढीची, कार्तिकीची, किंबहुना गावाच्या परिसरामध्ये कुठेही जवळपास कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भजनाचा कार्यक्रम असेल, तर मला त्या ठिकाणी जायचंय, मला कीर्तन ऐकायचंय, मला भजन करायचंय, मला सेवा करायची आहे, हा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये होता. प्रपंच सुद्धा खूप सुंदर केला, खूप गोड केला. कधीही सुनांना सून म्हणून वागवलं नाही, तर अगदी लेकीसारखं वागवलं. घरामध्ये गेल्यानंतर सहज थोडी माहिती विचारली आईंविषयी, तर बोलता बोलता सुनेच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आमच्या आईना आम्हाला कधी सून समजल्या नाही हो, लेकीसारखा जीव लावला, प्रेम लावला. मुलांचे संसार उभे करून दिले, मुलींना चांगले संस्कार दिले. एका घराचं मायेचं छत्र, वात्सल्याचं छत्र या परिवारातून निघून गेलं. हे कुटुंब पोरकं झालं महाराज, त्या मायेला पोरकं झालं. घरामध्ये कुणीही पाहुणा येऊ, त्याचा अतिशय सुंदर सत्कार त्या करणार, किंबहुना प्रसाद घेतल्याशिवाय त्याला जाऊ देणार नाही. माझ्या घरातून कोणताही पाहुणा विनमुख जाता कामा नये, हा भाव त्यांच्या अंतकरणात असायचा. जवळचा असू दे किंवा परका असू दे, तो माझ्या दारात आलाय ना, मग त्याचा यथोचित मान सन्मान, आदर सत्कार मी केला पाहिजे. अतिथी देवो भव या न्यायाप्रमाणे या माऊलींनी प्रपंच सुंदर असा प्रकारे केला आणि प्रपंचाच्या जोडीला परमार्थ सुद्धा केला. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये टाकली. सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज यांच्या मार्गावर त्या चालल्या. वारी केली, भजन केलं, कीर्तन केलं, नामस्मरण केलं, साधू संतांची सेवा केली आणि परमार्थ करता 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 या गोड आयुष्याची ही सुमनांजली त्यांनी परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. याजसाठी केला होता तास, 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 शेवटाचा दिवस वाढवावा, शेवटाचा दिवस गोडवावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. खरं तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वेदना झाल्या, त्रास झाला, आजार झाला, परंतु त्या आजारामध्ये त्या खचल्या नाही. आणि का खचल्या नाही त्याचं कारण आहे ही परमार्थाची ताकद, ही आध्यात्मिक शक्ती त्यांच्या जवळ होती. आणि ज्याच्या जवळ ही ताकद आहे ना, मग तो कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. किती मोठा आजार असू द्या महाराज, हा परमार्थ जीवन जगण्याची ताकद देतो आम्हाला, शक्ती. आणि ती ताकद, ती शक्ती, एक आध्यात्मिक ऊर्जा आईंजवळ होती. तसं तर प्रत्येकाची इच्छा असते. साधू संतांनी व्यक्त केले, काय व्यक्त केलंय? प्राण प्रयाण समये कफवात पिते, कंठा विरोधन विधो स्मरणं कुतस्मे. तुम्ही
आम्ही सगळे वारकरी एकच इच्छा करतो. काय इच्छा? श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरू सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. त्या परमात्म्याला प्रार्थना करतो, हे परमात्मा, हे देवा, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. आयुष्यभर परमार्थ करतो. कशा करता करतो? शेवटच्या क्षणी त्या परमात्म्याने यावं, आम्हाला दर्शन द्यावं. आणि नाही जरी दर्शन दिलं ना तरी त्याचं नाम मुखामध्ये यावं. एकदा का त्या परमात्म्याचं नाम मुखामध्ये आलं ना की त्याचा शेवट गोड होतो. आणि याच्या करता मने सुखा जय हो. तुका मने सुखा पार नाही, ओ तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. कालिजाचा नामाले मुखा, कालिजाचा नामाले मुखा, मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. सुखा पार नाही कधी? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख. आणि हे परमात्म्याचं नाम त्यांच्या अंतकाळी आलं. आणि म्हणून आजच्या या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण होत आहे. कारण ही तिथी सामान्य नाहीये. आजची ही जी तिथी आहे ती तिथी सामान्य नाहीये. कारण आजच्या याच तिथीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. आणि महाराज, परकीयांनी उद्ध्वस्त केलेले कितीतरी मंदिरं, कितीतरी शिवालय, कितीतरी धर्मस्थळ ज्या माऊलीने जीर्णोद्धार केला, उभी केली, नव्याने उभी केली, त्या माऊलीची आज जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आम्ही शतशः नमन केलं पाहिजे, अभिवादन केलं पाहिजे. अशी फार कमी लोक आहेत महाराज की ज्यांनी परकीयांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरं पुन्हा उभारली, पुन्हा त्याचा जीर्णोद्धार केला. आणि महाराज, या गोड तिथीला या माऊलींचं पुण्यस्मरण येत आहे. त्या निमित्ताने हरिकीर्तन, हरिभजन, नामस्मरणासारखं सगळ्यात मोठं दान या ठिकाणी होत आहे. दाता तोच एक जाणा, नारायणा स्मरावे. जीव जन्माला आल्यानंतर अनेक लोकांचे ऋण घेऊन येत असतो, अनेक लोकांचे उपकार घेऊन येत असतो. अनेक ऋण आहे दादा आपल्यावर. त्यामध्ये महत्वाचे 5 ऋण आहे. त्याच्यामध्ये पहिलं ऋण आहे ते म्हणजे भूऋण, भूमातेचं ऋण. दुसरं ऋण आहे ते म्हणजे देव ऋण. तिसरं ऋण आहे ते म्हणजे शास्त्र ऋण. चौथं ऋण आहे ते म्हणजे ऋषी ऋण. आणि 5वं ऋण आहे ते म्हणजे मातृपितृ ऋण. विठ्ठल विठ्ठल. 5 ऋणी आपल्यावर. पहिलं ऋण आहे भूमातेचं ऋण. ज्या धर्तीवर तुम्ही आम्ही दिवसभर कार्य करत असतो, काम करत असतो, बऱ्या वाईट क्रिया करत असतो, ही धरती माता आमची आई आहे. म्हणून आम्ही हिला आई म्हणतो. काय म्हणतो? आई म्हणतो. भारत माता म्हणतो, धरती माता म्हणत असतो. खरं तर एकाने फार गोड वर्णन केलंय. ये देश है अलबेलों का, मत वाले यहाँ रहते हैं. ये देश है अलबेलों का, मत वाले यहाँ रहते हैं. अरे पूरे विश्व में हम ही हैं जो धरती को माता कह के पुकारते हैं, माता कह के पुकारते. आई म्हणतो महाराज, आम्ही आई म्हणतो. मग ही जी आई आहे, ही काळी माय आहे ना जी आमची, हिच्यावर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जन्माला आल्यापासून या ठिकाणी कर्म करत असतो. बघ, या धरतीचे आमच्यावर उपकार आहे. म्हणून शास्त्र सांगतं की सकाळी उठल्या उठल्या आम्ही काय केलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या आम्ही काय केलं पाहिजे. व्हॉट्सअपचे मेसेज चेक केले पाहिजे. काय केलं पाहिजे. आजकाल लोक काय करतात, पण शास्त्राने सांगितलंय काय केलं पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या, सकाळी उठल्या उठल्या या धरती मातेला नमस्कार करावा. समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. अगोदर तिला नमस्कार करावा, कारण आपण तिच्यावर पाय ठेवणार आहोत, चरण ठेवणार आहोत. बऱ्या वाईट क्रिया आपल्या हातून होत असतात, म्हणून तिची क्षमा याचना करावी, कारण या भूमातेचं आमच्यावर ऋण आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं ऋण आमच्यावर आहे ते म्हणजे देव ऋण. देवाचं ऋण आहे आमच्यावर की ज्या देवाने हा नरदेह त्या ठिकाणी आम्हाला दिला. गोमटा अशा प्रकारचा नरदेह दिला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती,
देवची होईन म्हणती ते होती तरी कान चित्ती धरावे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग इंद्रिय जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गुण तयाचे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे काय सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं जेणे हा जीव दिला दान. खरं तर आज मला काही प्रमाण जास्त द्यायची गरज नाही, जास्त बोलायची गरज नाही, कारण ही सर्व मांदियाळी या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळ्या यांच्याकरता वाजवा. गोड पहिली चाल ज्यांनी गायली आपल्या दातिवली गावचे भूषण असणारे आदरणीय ज्येष्ठ वारकरी रमेश महाराज दातिवलीकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमचा गोड आवाज आणि चालींची ठेवण जुन्या चाली आहेत सगळ्या, त्याचप्रमाणे सुंदर अशी साथ ज्यांनी केली आमचे हरिबुवा महाराज, ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी, आमचे या गावचे कीर्तनकार आणि ज्येष्ठ वारकरी निष्ठावंत वारकरी आमचे अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हनुमान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गायनाची गोड साथ नेहमी आमच्यासोबत जे असतात आमचे प्रमोद महाराज पाटील, त्याचप्रमाणे आमचे अलंकार महाराज, सर्व वारकरी मंडळी, विश्वनाथ महाराज आहेत, गोरख महाराज आहेत. मृदुंगाची गोड साथ आमच्या रोहित महाराजांची मिळते. आणि बरं का तुम्ही आहात तरी पण विण्याची सेवा करण्याकरता मात्र आमच्या माऊली या ठिकाणी उपस्थित राहिल्या. जोरदार टाळ्या वाजवा त्यांची. छान सुंदर अशी विण्याची साथ त्यांची मिळते. हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हा परिसर, ही भूमी सद्गुरू वामन बाबांची भूमी आहे, सावळाराम बाबांची भूमी आहे. आणि म्हणून परमार्थाची सुंदर अशी शेती, अध्यात्माचं पीक या ठिकाणी होत आहे. त्याचं कारण आहे सावळाराम बाबांचा, वामन बाबांचा कृपा आशीर्वाद या संपूर्ण भूमीला लाभलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाचे ऋण आपल्यावर आहे महाराज, देव ऋण. त्या देवाने नुसते इंद्रिय हातपाय कान दिले नाही तर काय दिलं, जीवरूपी मुलगी आपल्याला दान देऊन टाकली. जीवरूपी मुलगी. कारण नुसते इंद्रिय असून फायदा नाही, जर जीवच निघून गेला तर, जीवच नसता तर. म्हणून जीव निघून गेल्यानंतर या इंद्रियांना किंमत राहते का? जीव निघून गेल्यानंतर आम्ही याला शरीर नाही म्हणत, याला काय म्हणतो, मढ म्हणतो, मढ नाही का. मग जीवरूपी मुलगी त्याने आपल्याला दान दिली बरं का, काही घेतलं नाही. एक उदाहरण सांगेल आपल्याला. एक साधू महाराज होते, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. त्यांचा एक एकनिष्ठ शिष्य होता. तो म्हणाला, महाराज मी माझी किडनी तुम्हाला देतो. महाराज म्हणाले, बाबा नको रे बाबा, कोणाची किडनी वगैरे मला नको. तो शिष्य ऐकत नाहीये. तो म्हणाला, महाराज मला तुम्हाला किडनी द्यायचीच आहे. ऐकत नाही. शेवटी शिष्य, मग महाराजांनी ठरवलं, ठीक आहे तुझी इच्छाच आहे तर करूया. किडनी ट्रान्सफर करण्याकरता जे काही सगळ्या प्रक्रिया होत्या त्या सगळ्या प्रक्रिया वगैरे केल्या आणि खरोखर किडनी ट्रान्सफर करण्यात आली. आणि किडनी ट्रान्सफरचं मोठं ऑपरेशन झालं आणि ती किडनी अगदी व्यवस्थितरित्या ट्रान्सफर झाली. आणि ट्रान्सफर झाल्यानंतर आता जेवढं मोठं ऑपरेशन तेवढंच मोठं बिल ते डॉक्टर लोक देत असतात. आणि ते बिल जसं त्या डॉक्टरने त्या महाराजांच्या हातामध्ये दिलं तसं त्या महाराजांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू यायला लागले. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, महाराज तुम्ही का रडताय, काय झालंय? हे बिल पाहून तुम्ही रडत असाल तर काळजी करू नका महाराज, आम्ही तुमच्याकडून पैसे घेणार. कारण महाराजांकडून पैसे घेत कोणी पैसे घेत नाही म्हणता, कोणी घेत नाही, देतात उलट. आम्ही तुमच्याकडून पैसे नाही घेणार महाराज, तुम्ही पण शांत व्हा. महाराज म्हणाले, अरे वेड्या, तू एवढं मोठं बिल दिलं म्हणून मी रडत नाही. नीट लक्ष देऊन ऐका दादा, फार गोड आहे. तू एवढं मोठं बिल दिलं म्हणून मी रडत नाही, माझं रडण्याचं कारण काहीतरी वेगळं आहे. काय कारण आहे महाराज सांगा ना. अरे बाबा, साधा माझा एक अवयव खराब झाला तर त्या अवयव बसवण्याचे तू एवढे पैसे घेतोय, एवढं मोठं बिल घेतोय, तोही दुसऱ्याचा, तो ओरिजिनल आणला नाही, दुसऱ्याचा. मग महाराज
जर तू एका अवयवाचं स्थलांतर करण्याचे, बदलण्याचे, बसवण्याचे जर तू एवढं मोठं बिल घेतोय, माझ्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा नरदे मला फुकट दिला, आतापर्यंत त्याने कधी बिल मागितलं नाही, कधी पैसे नाही मागितले. मागितले कधी? आमच्याकडं नाही मागितले, तुमच्याकडं नाही मागितले ना, कधी नाही मागितले महाराज. मग त्याने जीवरूपी मुलगी आम्हाला दान दिली. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्या परमात्म्याचे उपकार आहे. देवाचे ऋण आमच्यावर आहे. तिसरे ऋण आमच्यावर आहे ते म्हणजे शास्त्राचे ऋण आहे. आमच्या या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक शास्त्र आहेत, अनेक ग्रंथ आहेत, पुराणं आहेत, वेद आहेत, बरोबर की नाही? 6 शास्त्र, 18 पुराणं. महाराष्ट्राकडे जर बघितलं तर प्रचंड मोठी ग्रंथ संपदा आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, चांगदेव पासष्टी आहे, तुकोबारांची गाथा आहे. असे अनेक ग्रंथ आमच्याकडे आहे. संतांनी सांगितलं, बाबा रे तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे, पहावे 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 पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून, पहावे पुराणे विचारून. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामध्ये, तुका म्हणे नाही विश्वास ज्यामध्ये, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारून. अहो, पुराणांनी आम्हाला सगळं सांगून ठेवले. आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर माणसाला अजून जे प्रश्नही पडले नाही त्याची सुद्धा उत्तरं पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये आहे. म्हणून ही प्रचंड मोठी ग्रंथ संपदा आपल्याला लाभलेली आहे. शास्त्रांचे आपल्यावर उपकार आहे महाराज. वेदांचे हे जे शास्त्र संपदा, ग्रंथ संपदा आपल्या ह्या धर्माला लाभलेले आहे. खरं तर आपल्याला दुसऱ्या संस्कृतीकडे, दुसऱ्या धर्माकडे जाण्याची काही गरज नाही, कारण सगळं सगळं आपल्या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. एक सोपं उदाहरण आपल्याला देईल. एक आई आणि तिचा मुलगा. आई त्या मुलाला मोठं शिकवते आणि शिकवल्यानंतर तो मुलगाही हुशार असतो. हुशार असलेला तो मुलगा परदेशामध्ये कामाला जातो आणि जात असताना आईकडे तो काही पैसे, काही रक्कम देऊन जातो. आणि तो गेल्यानंतर मग जे पैसे लेकराने दिलेले आहे त्या पैशावर आई जसं असेल तसं उदरनिर्वाह करते. 1 वर्ष चालतात, 2 वर्ष चालतात, 2 वर्षानंतर ते पैसे संपतात. आणि संपल्यानंतर मग आता करायचं काय? काही कळेल असं झालं. त्या आईला काही सुचत नव्हतं कोणाकडे मागायचं. नातेवाईकही आता तोंड फिरवायला लागले बघितल्यानंतर. मुलगा गेला अमेरिकेला, हिला एकटीला टाकून गेला आणि असं लोक, नातेवाईक सुद्धा म्हणायला लागले. शेवटी मग उदरनिर्वाह करता काही पर्याय नाही. हातामध्ये एक वाटी घेतली आणि ती वाटी घेऊन सिग्नलवर भीक मागू लागली. गाड्या थांबल्या की त्या ठिकाणी ती वाटी घेऊन पुढे जायची आणि मग कोणीतरी 2 रुपये, 10 रुपये असे त्याच्यामध्ये टाकायचं. असं भीक मागू लागले महाराज ती आई. एक दिवस त्या सिग्नलवर एक कार थांबलेली होती. त्या कारमध्ये एक तरुण बसलेला होता. त्या तरुणाने त्या आईला पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. लक्षात आलं की ही आई दुसरी तिसरी कोणी नसून ही आपल्या मित्राची आई आहे. आणि जो आपला मित्र परदेशामध्ये गेलाय ना, कामाकरता गेलाय ना, त्याची ही आई आहे. असं लक्षात आल्यानंतर त्याने काय केलं, त्या आईला जरा बाजूला घेतलं आणि तिला सांगितलं, आई, अगं आई, तुझा मुलगा एवढा नालायक निघेल असं वाटलं नव्हतं. आई म्हणाले, काय झालं? मग अगं गेला तुला सोडून परदेशात, कायमचा निघून गेला तर तुझी आठवणही नाही, तुला पैसेही का तो पाठवत नाही का ग? असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ती आई म्हणते, नाही रे बाळा, तसं नाही. भले तो पैसे नसेल पाठवत पण तो मला विसरला नाही बरं का. काय म्हणते ती आई? तो मला विसरला नाही, तो मला महिन्याच्या महिन्याला चिठ्ठी पाठवतो. आता चिठ्ठी पाठवतो असं म्हटल्यानंतर मग तो मुलगा म्हणतो, मग चिठ्ठीमध्ये काय लिहितो? काही लिहित नाही रे बाबा त्या चिठ्ठीमध्ये. त्या चिठ्ठ्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या चिठ्ठ्या असतात ना त्या कधी लाल रंगाच्या असतात, कधी पिवळ्या रंगाची असते, कधी हिरव्या रंगाची असते. मग त्याची आठवण म्हणून त्या सगळ्या चिठ्ठ्या मी जपून ठेवल्या आहे, भिंतीला चिपकून ठेवल्या, घरामध्ये भिंतीला चिपकून ठेवल्या आहे. असं म्हटल्यानंतर त्या मुलाला थोडा संशय आला, शंका निर्माण झाली आणि तो म्हणाला, आई मला जरा दाखवते का त्या चिठ्ठ्या कुठे आहेत?
मग ती आई त्या मुलाला घेऊन घरी गेली आणि घरी गेल्यानंतर भिंतीला चिपकवलेल्या त्या सगळ्या चिठ्ठ्या दाखवल्या. त्या मुलाने ते बघितलं आणि मुलाने बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्याला कळालं की ह्या चिठ्ठ्या नाही आहेत. ज्या आईने भिंतीला चिपकवल्या तर त्या चिठ्ठ्या नव्हत्या, तर ते चेक होते. चेक काय होते? चेक होते. 10,000चा, 15,000चा, 20,000चा, 30,000चे असे वेगवेगळे ते चेक होते. पण ते चेक आईला माहिती नाही की हे चेक जर मी बँकेत जमा केले तर मला काय मिळतील? पैसे मिळतील. आणि हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, मला भीक मागायला लागणार नाही. पण हे तिला माहितीच नाही, कारण ते चेक काय आहे, त्याच्यामध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे हे तिला माहिती नाही. आणि माहिती नसल्या कारणामुळे हातामध्ये कटोरा घेऊन तिला भीक मागायची वेळ आली आहे. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत सांगायचा ऐका सज्जन हो, माईबाप हो, आपल्याकडे सुद्धा चेक आहे. संतांनी दिलेले चेक आपल्याकडे आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकोबरांची गाथा हे चेक आहेत महाराज. पण हे चेक आपण कधी चेकच करत नाही. म्हणून कुठेतरी परधर्मांकडे, कुठेतरी परकीय शास्त्रांकडे आम्हाला जावं लागतं आणि मग त्यांचं आम्हाला गोड लागतं. पण आमच्यामध्ये किती ताकद आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय ताकद आहे, गाथ्यामध्ये काय ताकद आहे हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही कधी चेक करत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रचंड मोठी ग्रंथ संपदा आहे. त्या शास्त्रांचे आपल्यावर उपकार आहे, पुराणांचे उपकार आहे. नाहीतर काय सांगितलं असतं कथाकारांनी? भागवत कथा कशी सांगितली असती? नाही, पुराण आहेत. गणेश पुराण, भागवत पुराण, देवी पुराण. ज्या देवी पुराणामुळे आम्हाला देवीचे स्वरूप कळाले. बरोबर की नाही? किती स्वरूप आहे देवीचे? 9 स्वरूप आहे. तिचं वर्णन करताना म्हटले, प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणीं, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रि च, महागौरीति च, अष्टमं नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तयेत्. उक्तानि तानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. परमात्म्याची भक्ती कशी करावी, देवाचं स्वरूप कसं काय आहे हे सगळं आम्हाला शास्त्रातून कळालं, ग्रंथातून कळालं, पुराणातून कळालं. म्हणून आमच्यावर उपकार आहेत, शास्त्राचे उपकार आहे, शास्त्राचे ऋण आहे. विठ्ठल विठ्ठल. चौथे ऋण आमच्यावर आहेत, ते म्हणजे संतांचे ऋण आहे, ऋषींचे, संतांचे आमच्यावर ऋण आहे. आणि खरोखर आज तुम्ही आम्ही परमार्थाला लागलो. या भूमीमध्ये आपण परमार्थ करतोय. आपल्याला आळंदी, पंढरपूर ज्या संतांनी दाखवलं, ज्या सावळाराम बाबांनी, ज्या वामन बाबांनी स्वतःचा संसार, स्वतःचा प्रपंच सगळा बाजूला काढला आणि तुम्हा आम्हाला हाताला धरलं आणि पंढरीची वारी करायला शिकवलं ना, त्या सावळाराम बाबांचे आमच्यावर उपकार आहे, त्या वामन बाबांचे आमच्यावर उपकार आहे. नाहीतर कधी कळालं असतं मला परमार्थ, कधी कळालं असतं कीर्तन, कधी कळालं असतं महाराज भजन? नाही 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 महाराज, त्या संतांनी स्वतःचा देह झिजवून तुमच्या आमच्या करता केलंय. हाताला धरून काकडा करायला शिकवलं, भक्ती करायला शिकवलं. आणि म्हणून महाराज त्या संतांनी हे सगळं आमच्या करता केलंय, सगळं केलंय. म्हणून आई वडिलांनी जसे आमच्यावर उपकार केलेत ना, तसे त्या संतांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत. म्हणून आम्ही सद्गुरू वामन बाबांना, सावळाराम बाबांना आवाज देत असताना, हाक देत असताना आम्ही महाराज कमी म्हणतो, पण सद्गुरू माझी माय आहे, माझी माऊली आहे असं म्हणत असतो की नाही? सद्गुरुनाथ माझी माय, दावी आपुले कोमल पाय. आणि बरं का, एखाद्या मोठ्या नेत्याचा जर आपण सेवक झालो, एखाद्या कार्यकर्त्याचा सेवक झालो, एखाद्या मोठ्या माणसाचा सेवक झालो ना, तर तो माणूस आपल्याला कधी चहाचे कप उचलायला लावेल, कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. बरं का, एखाद्या मोठ्या माणसाचा जर आपण नोकर झालो तर तो माणूस कधी आपल्याला चहाचे कप उचलायला लावेल सांगता येत नाही महाराज. परंतु साधू संतांचे जर आपण सेवक झालो तर ते साधू संत कधी आपली आणि देवाची भेट घडवून देतील सांगता येत नाही. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत दे, न पडे गुंडा पडे
लावणी गेले आधी दयानिधी संत ते आपण काय करावं तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही म्हणून संत ऋण आपल्यावर आहे आणि पाचवे ऋण आपल्यावर आहे ते म्हणजे मातृपितृ ऋण ज्या आई वडिलांनी आपल्याला देह जरी देवाने दिलेला असला तरी निमित्त जे आई वडील झाले ज्यांच्या माध्यमातून ज्या आईच्या उदरामध्ये आम्ही 9 महिने 9 दिवस राहिलो वाढलो आणि 9 महिन्यानंतर जिने आम्हाला जन्म दिला जन्म नुसता दिला नाही तर आयुष्यभर जी माऊली आपल्याला सांभाळते जीवात जीव श्वासात श्वास असेपर्यंत जे आपला विचार करते मला आणि तुमची आमचीच नाही पिल्याची पक्षीन बछड्याची वाघीन वासराची गाय असते मऊ मायाळू जशी दुधावरची साई असते कुणाची ममा असते कुणाची माय असते कुणाची आई असते अरे आई कुणाची का असे ना मायेचं आभाळ असते कारण जन्माच्या आधीपासून फक्त तिच्याशी जुळलेली आमची नाळ असते हे नाळेचं नाते अहो बाळंतपणाच्या वेदना इतक्या कठीण असतात की त्या बाळंतपणाच्या वेदना सहन करता 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 त्या आईचा प्राण सुद्धा जाऊ शकतो कधी कधी अशी क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते की ज्या परिस्थितीमध्ये काय करावं समजत नाही अशी वेळ येते की डॉक्टर म्हणतात आता दोघांपैकी आम्ही एकालाच वाचू एकतर आईच वाचेल किंवा बाळच वाचेल ही गोष्ट ज्यावेळेस त्या आईच्या कानावर पडते ना त्यावेळेस ती आई डॉक्टरांना म्हणते डॉक्टर साहेब बरं का माझा विचार करू नका माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल पण माझं लेकरू मात्र सुखरूप जन्माला आलं पाहिजे त्याला आई असं म्हणतात माते जिया चित्ते 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 अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरते आपुला देह विसरे आपुला अवघी चित्ती अवघी बाळकाची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन किती प्रेम करते अहो महाराज किती आता बघा ना इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊल्या मला सांगा माहेरात गेल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण कोणाची येत असते आईची येत असते आणि बाईचं माहेर पण तोपर्यंत आहे महाराज जोपर्यंत माहेरामध्ये आई आहे आणि आधार देणारा बाप आहे माहेर किती गरीब असू द्या कितीही गरीब असू द्या त्या घरामध्ये एकदा का लेक गेली ना की दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणाऱ्या लेकीसाठी वेगळे पापड थोडेसे काढून ठेवते थोड्याशा कुरड्या काढून ठेवते थोड्याशा मिरच्या करून ठेवते स्वतः करता वेगळं पण लेकी करता थोडंसं का होईना काढून ठेवेल ती आई आहे महाराज आई गेली की मग ताईला माईला ते माहेर माहेर वाटत नाही महाराज आता ह्या आईंना सुद्धा 2 मुली आहेत प्रत्येक सणाला आईची आठवण येते महाराज आम्हाला काल दसरा झाला आता पुढे दिवाळी आहे मागच्या वर्षी ह्या वेळेला ज्यावेळेस आई गेल्या आज वर्ष झालं त्यांना जाऊन पण तरी सुद्धा आज ह्या लेकींचे सुनांचे डोळे पाणवते आई नसली की घरातलं सण वाटत नाही हो सण वाटत नाही कुठल्याही कार्यामध्ये हौस राहत नाही कारण प्रत्येक कार्य करणारी सावरून घेणारी आईच असते आणि दादा तुम्हालाही एक सांगेल जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत जगून घ्या दादा जगून घ्या एकदा आई गेली ना का मग विचारणार कोणी नाही
आज ही सगळी वारकरी मंडळी कीर्तनाला जातात, 9 ते 11 कीर्तन होतं, घरी यायला कधी कधी 12, 1, 2 वाजतात. पण दादा, आई घरात आहे ना, तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी जागी असते ती फक्त आणि फक्त आई असते. एक वेळ बायको पत्नी डाराडूर होऊन पंढरपूर होऊन झोपून जाईल, पण आई कधीच झोपत नाही महाराज. लेकरू जेवल्याशिवाय जिच्या घशाच्या खाली अन्नाचा कणही जात नाही ती आई आहे. जीवा पलीकडे जाऊन प्रेम करते महाराज. लेकराला लागलं, दुखलं, खुपलं तर जिचं अंतकरण फुटतं, जिच्या हृदयाला त्रास होतो, वेदना होत्या, ती आई आहे. मला नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या लेकराला मिळालं पाहिजे. बाहेर मुलगा गेला की सतत फोन करते. कधी कधी आजचे जे तरुण मुलं आहेत त्यांना असं वाटतं या आईची कटकट सतत मागं असते, सतत फोन करते, सतत फोन करते. आजकालची तरुण मुलं वर्षातून एकदा आईचा फोटो काढतात आणि तो स्टेटसला ठेवतात आणि खाली लिहितात हॅप्पी मदर्स डे. काय लिहितात? हॅप्पी मदर्स डे. तो दिवस म्हणजे ते आईचा दिवस म्हणून साजरा करत असतात. पण त्या तरुणांना मला सांगायचंय दादा, अरे आईचा कुठलाही एक दिवस नसतो, तर आपल्याला मिळालेला प्रत्येक दिवस हा आईमुळेच असतो हे माणूस विसरतो. तिने जीवन दिले, तिने जीवन दिले. म्हणून या आईचे आपल्यावर ऋण आहे, पित्याचे आपल्यावर ऋण आहे. आयुष्यभर जो आपल्याला सांभाळतो, सगळ्या काही गोष्टी आपल्याला प्रदान करत असतो. मला नाही जगता आलं तरी चालेल, पण माझ्या मुलाला चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे याच्याकरता जो आयुष्यभर प्रयत्न करतो तो बाप आहे. म्हणून हे आई वडिलांचे आपल्यावर ऋण आहे, मातृपितृ ऋण आहे. मग या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत आणि या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आम्ही चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, देव देश आणि धर्माची सेवा केली पाहिजे. मग आई वडील ज्यावेळेस आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात आणि त्या संस्काराने संपन्न होऊन एखादा मुलगा समाजाचं, देवाचं, देशाचं कार्य करत असतो, परमार्थिक कार्य करतो, आध्यात्मिक कार्य करत असतो, नवे नवे स्वतःच्या हिताच्या दिशेने वाटचाल करत असतो ना, त्यावेळेस त्या हितामध्ये आणि त्याच्या त्या यशामध्ये तो एकटा भागीदार नसतो, तर त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे त्याचे आई वडील असतात. म्हणून माझ्या तुकोबराईंनी त्या आई वडिलांना धन्यता दिली. अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया सीता आपुलिया सीता दुहाते लागता आपुलिया सीता आपुलिया आपुलिया सीता आपुलिया सीता आपुलिया सीता दुहाते जागता आपुलिया सीता आपुलिया सीता आपुलिया सीता दुहाते जागता धन्य माता पिता तयाची ये, धन्य माता पिता तयाची ये, कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र. जागा आहे. तुकोबाराय म्हणतात त्याचे माता पिता धन्य आहेत, त्याचे आई वडील धन्य आहेत. हिताच्या दिशेने तो वाटचाल करत असतो. एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, तर ती ज्यावेळेस हिताच्या दिशेने वाटचाल करत असते त्यावेळेस आई वडिलांना धन्यता प्राप्त होत असते. आता नक्की हित काय हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण नक्की खरं हित काय आहे हेच आपल्याला माहीत नाही. आज माणूस म्हणतो बंगला झाला म्हणजे हित झालं, गाडी घेतली म्हणजे हित झालं, प्रॉपर्टी झाली म्हणजे हित झालं, चांगलं नाव कमावलं, स्टेटस झालं, हित झालं. पण नाही महाराज, खरं हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणी मन चूक भावे
माझे दंडवत हित ते करा. मी दंडवत घालते त्याचं कारण तुम्ही ते करताय. काय करता? हित करताय, देवाचं चिंतन करतायत. हित ते करावे, देवाचे चिंतन. खरं हित आहे भगवंताचं चिंतन करणं. आणि मग जो भगवंताचं चिंतन करतो, परमार्थ करतो. बघा ना, एखादा लहान वारकरी असेल, गळ्यामध्ये टाळ घेतला आणि छान अशा प्रकारे भजन करूला, किती मन अंतकरण किती भरून येत असतं. अहो आपलं अंतकरण भरून येतं, मग देवाचं का नसेल येत महाराज. ते परमात्म्याचं चिंतन करणं हा खरा हिताचा मार्ग आहे. आणि असं जो चिंतन करतो ना, त्याच्या आई वडिलांना धन्यता आहे बरं का. कारण आई वडील ते त्याला शिकवण देत असतात, संस्कार देत असतात. आई वडिलांकडून मुलामध्ये गुण दोष हे त्या ठिकाणी येत असतात. शास्त्राने वर्णन केले, एखादा मुलगा जर चांगल्या मार्गाला गेला तर धन्यता आई वडिलांना आहे, आणि एखादा मुलगा चुकीच्या मार्गाला गेला तर दोषही आई वडिलांनाच आहे. माझे गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज सांगतात की आपण जसं वागतो ना, त्याच्या पाठीमागे आई वडिलांचे गुणदोष आपल्या पाठीमागे येत असतात. शास्त्राने वर्णन केलेलं आहे, उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कृपण वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता औदार्य वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्योदयः. एखादा मुलगा सुशील असेल तर आईची पुण्य आहे. कोणाची पुण्य आई? आयांनो जरा ताट बसा बरं. हा, किती छान दिसत आहेत सगळ्या माय माऊल्या खरंच. आणि सगळ्यांनी जवळजवळ कपाळाला सुंदर असं कुंकू लावलेलं आहे बरं का. आणि आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर ही कुंकवाची शोभा दिसून येते. नाही तर आता कुंकू जेला काय आले, कपालाचा कुंकू गेला तया. वाजू नका हो, तया प्लॅस्टिकची ती उगीच नाही आली. हा, ते जे कविताकारांनी काव्यकारांनी जे गायलं ते काय उगीच नाही महाराज लिहिलं. तर त्याच्या पाठीमागे काहीतरी आम्ही जसं वागतोय तसं ते निरीक्षण करून ते लिहित असतात, गात असतात. तो कुंकू गेला, टिकली आली. पण माई भगिनीने हात जोडून विनंती आहे, भले टिकली लावा पण कपाळाला कुठेतरी का होईना कुंकू असलं पाहिजे. कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे बरं का. आणि अजून एक गोष्ट सांगेल, ज्या माई माऊली आज तुमच्या आमच्यातून गेलेल्या ना, कुसुमाई, खूप गोड फोटो आहे त्यांचा. कपाळाला कुंकू दिसतंय. आणि बरं का, कपाळाला एवढं छान कुंकू लावायच्या, कपाळाला एवढं छान कुंकू आई लावायच्या, म्हणून पतीच्या अगोदर जाण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. आणि सौभाग्याचं लेणं घेऊन त्या परमात्म्याच्या दारात गेल्या. कमळे कमरण्याची रे तू कमळे कमरण्याची रे तू कमळे मरणेची सरे उत्तमची उरे. उत्तम कीर्ती पाठीमागे. 8 दिवसापासून जवळजवळ या कीर्तनाचा रोज मला 2-3 तरी फोन येतात परिसरात, रोज फोन येतात. महाराज तुमचं ज्या ठिकाणी कीर्तन आहे ना, ती माऊली खूप चांगली होती बरं का, वारकरी होती बरं का. कुणी म्हणायचं आमच्या बरोबर वारीला होती, कुणी म्हणायचं आमच्या बरोबर आळंदीला दर्शन झालं होतं, कुणी म्हणायचं आम्ही एकत्र कीर्तनाला फिरायचो, कुणी म्हणायचं आम्ही एकत्र हरिपाठाला जायचो. ही कीर्ती आहे काय? नाही. परमार्थ केल्यानंतर तो माणूस जरी निघून गेला ना तरी सुद्धा तो कीर्ती रूपाने त्याचं शरीर देह तुमच्या आमच्यामध्ये राहत असतो. उत्तमची उरे कीर्ती मागे. आईने जर मुलाला चांगले संस्कार दिले, मुलगा जर सुशील असेल तर आईची पुण्याई आहे बरं का. आयांनो, मुलगा जर सुशील असेल तर आईची पुण्याई, मुलगा जर चतुर असेल तर बापाची पुण्याई, मुलगा जर उदार असेल तर वंशाची पुण्याई, आणि मुलगा जर यशवान असेल तर स्वतःची पुण्याई. विठ्ठल 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 विठ्ठल. आता उलट बघा, मुलगा जर उन्मादी असेल, 4-4 वेळा सांगितलं पण अजिबात ऐकत नाही, तर कोणाचा दोष आहे? आयानो, तुमचा दोष आहे. किती वेळा सांगून 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 वैतागतो पण पोरगा काही ऐकायचं नाव घेत नाही. आईचा दोष आहे बरं का. आता त्यांना बोलल्यानंतर तुम्हाला लय बरं वाटलं असेल, पण तुमचंही सांगते, घाबरू नका.
उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. मुलगा जर हुशार नसेल, बुद्धिहीन असेल, थोडक्यात ढ असेल, शाळेमध्ये टाकलं, 4 शिक्षक शाळा सोडून गेले, पण पठ्ठ्या पहिलीतून दुसरीत जायचं नाव घेत, समजायचं बापाचा दोष आहे बरं का. आणि म्हणून बापाच्या दोषामुळे मूर्खता येत असते. खरोखर आपलं भाग्य आहे की हा श्लोक अजून पोरांना मुलांना माहिती नाही. जर हा त्यांना माहिती झाला ना तर ते रिझल्ट लागल्या मान खाली घालून येणार नाही. ते उड्या मारत मारत येतील, पप्पा माझा काही दोष नाही, पितृदोष आहे ना मूर्खता. तुमच्यामुळे असं झालंय. हे तुमचं बरं आहे, पण माझा मुलगा कीर्तनाला येतो, ऐकून ऐकून त्याचं पाठ झालंय, आणि त्याचं पाठ झालंय त्याच्यामुळे तो चुकलं ना अजिबात घाबरत नाही. तो वही घेऊन पप्पा जवळ जातो, पितृदोष आहे ना मूर्खता. वडिलांच्या दोषामुळे असं आहे. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. पुढे सांगितलं कृपण वंश दोषेन. वंशाचा दोष असेल तर मुलगा कृपण होतो. म्हणजे किती मोठा सप्ताह करा येडूसन गावामध्ये, पण 51 रुपयाच्या वर वर्गणीच देत नाही, समजायचं वंशाचा दोष आहे. धर्मकार्यामध्ये नाही, कुठल्या धार्मिक कार्यामध्ये नाही, चांगल्या सामाजिक कार्यामध्ये नाही, कुठल्याच कार्यामध्ये अजिबात पैसे काढायला बघत नाही, दानधर्म करायला बघत नाही, समजायचं वंशाचा दोष आहे. आणि कुठलाही व्यवसाय करावा, त्याने वडापाव टाकावा, गाडी वडापावची सुरू करावी, टेस्टच लागत नाही. त्याने मंडप घ्यावा, कोणी ऑर्डरच देत नाही. त्याने साऊंड सिस्टीम घ्यावी, त्याला लावताच येत नाही. आता यांना ऑर्डर पण देतात आणि लावता पण येते छान. खूप गोड सिस्टीम दादा दिले बरं का, तुम्ही असे रागाने बघू नका. म्हणजे कुठलंही काम त्याने हातात घ्यावं, त्या कामाला यशच येत नाही, समजायचं त्याचा स्वतःचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, आपला दोष जर मुलाबाळांकडे येत असेल, जात असेल, तर आपण मुलाबाळांना चांगले संस्कार दिले पाहिजे. त्याच्याकरता आपण अगोदर त्या मार्गावर चाललं पाहिजे. आज या परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे, हरिपाठ या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याचं कारण ही आईंची पुण्याई आहे, ही आईंची शिकवण आहे. आणि त्या शिकवणीमुळे हा संपूर्ण परिवार, हे संपूर्ण कुटुंब या अध्यात्माच्या परमार्थाच्या वाटेवर मार्गावर चालतंय. आईंची शिकवण आहे महाराज. म्हणून आईने मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे. माता भगिनींना हात जोडून विनंती करेल ग, मुलांना चांगले संस्कार द्या. दादा, संपत्तीपेक्षा संस्कार फार महत्त्वाचे आहेत. मुलांना शुभम करोती म्हणायला शिकवा, राम रक्षा म्हणायला शिकवा, हरिपाठ म्हणायला शिकवा, राम शिकवा, कृष्ण शिकवा. हो मुलांना, मुलांच्या हातामध्ये मोबाईल देण्यापेक्षा थोडंसं त्यांच्याशी संवाद साधा. जेवता जेवता त्यांना रामाच्या गोष्टी सांगा, कृष्णाच्या छान छान लीला सांगा. मुलगा इतका आनंदित होत असतो महाराज. आज महाराष्ट्र ज्या राजामुळे ओळखला जातो ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे वडील जर बघितले तर ते मुघलांकडे गुलामगिरी करत होते, पण तरी सुद्धा जिजाऊंनी ठरवलं, ज्यावेळेस गर्भामध्ये लेकरू वाढू लागलं, बाळ वाढू लागलं ना, त्यावेळी जिजाऊंनी सडवलं की माझं जन्माला येणारं लेकरू हे गुलामगिरी करणार नाही, तर नवा महाराष्ट्र घडवेल, नव हिंदवी स्वराज्य घडवेल. असा पण त्या जिजाऊ आईसाहेबांनी घेतला आणि गर्भात संस्कार केले. 16 संस्कार जे म्हटले जातात ना, त्यातला पहिला संस्कार गर्भसंस्कार आहे. आपल्याकडे बाळ जन्माला आल्यानंतर संस्कार नाही, गर्भापासून संस्कार सुरू होत असतात. म्हणून गर्भवती असताना सुद्धा चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. नाहीतर हिला डोहाळे लागतात सिनेमा बघायचे, डॉन नंबर 1, आणि मग तो जन्माला येताना ढिशक्याव करत येतो. गर्भसंस्कार झाले पाहिजे महाराज लेकरावर. आणि मग जन्माला आल्यानंतर जिजाऊ आईसाहेब ज्यावेळेस राजांना घास भरवायच्या ना, जिजाऊ आईसाहेब ज्यावेळेस राजांना घास भरवायच्या, जेवण भरवायच्या, त्यावेळेला रामाचा आचार विचार सांगायच्या, कृष्णाच्या गोड लीला सांगायच्या, महाभारतातील भीष्म पितामह जिजाऊंनी सांगावे, जिजाऊंनी सांगावे. जुने लोक घडले त्याचं कारण आहे. जुन्या लोकांचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर असायचे, ज्ञानोबा तुकोबा असायचे. पण आजची पिढी कुठेतरी चुकीच्या मार्गात जाते, कारण आजच्या पिढीचे आदर्श म्हणजे लांब केस असणारा सलमान खान, आमिर खान, असे खान खान असतात. मग कसे या खाणीतून चांगले हिरे जन्माला येतील? आदर्श चांगले असले पाहिजे, याच्याकरता शिकवण आईने दिली पाहिजे महाराज. कमीत कमी मी सांगेल आपल्याला, जेवताना आणि झोपताना तरी मोबाईल देत जाऊ नका.
काय म्हणते मी, एरवी थोडाफार ते घेतातच हट्ट करून, गुपचूप का होईना फार हुशार झाले ते, पण कमीत कमी जेवताना आणि झोपताना तरी मोबाईल देत जाऊ नका. पण आजकाल ना बाबा चांगलं सांगायची सुद्धा सोय राहिली नाही. मी एका ताईला म्हटले, अहो ताई तुमचा मुलगा फक्त 3 वर्षाचा आहे, कमीत कमी जेवताना नका देत जाऊ. ती ताई मला म्हणते, ताई महाराज तुम्हाला काय सांगू, माझा बाबू ना मोबाईल शिवाय जेवतच नाही. अरे बाबू काय मोबाईल घेऊन आला का, जन्माला आला का, नाही ना. मग आपण ओली माती आहे, जशी वळवाल तशी ती वळते. आज गरज आहे गली गली में ऐलान होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए, इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि मिले जब किसी से तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए. ही पिढी घडली पाहिजे. संस्कार म्हणून आईचे संस्कार आहेत, वडिलांचे संस्कार आहेत महाराज, की ज्या संस्कारामुळे मुलं चांगल्या मार्गाला जातात, हिताच्या मार्गाला जातात, आणि मग आई वडिलांचं सुद्धा अभिमानाने ऊर भरून येत असतो. उदाहरण सांगेल मी आपल्याला, भागवतामध्ये गोड उदाहरण आलेलं आहे. ज्यावेळेस भगवान विष्णूने वामन नावाचा अवतार घेतला आणि बटू वामनाचा अवतार घेऊन भगवंत ज्यावेळेस आले, बटूचं रूप घेऊन ज्यावेळेस आले, त्यावेळेस त्रिपाद भूमी या बळीराजाकडे मागितली. आणि मग या बळीराजाने, आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, बळीराजाने त्या ठिकाणी त्रिपाद भूमी देत असताना शेवटचं पाऊल कुठे टाकावं असा प्रश्न विचारला देवाने. त्यावेळेस बळीराजाने, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, पाया त्या ठिकाणी मस्तकावर पाय दिला देवाने, आणि बळीला पाताळात, पुण्यवंत होता तो पण पाताळात गेला. आता बळीला पाताळात घातलं, आणि पाताळात घातल्यानंतर ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या बळीच्या आईला समजली, त्यावेळेस ती आई भगवान विष्णूकडे गेली. आणि भगवान विष्णूकडे त्या ठिकाणी गेल्यानंतर ती उभी राहून ती आई म्हणते, देवा देवा मला तुला एक गोष्ट सांगायची. खरं तर आईला पाहून देव सुद्धा थरथर थरथर कापायला लागले, थरथर थरथर कापायला लागले. कारण ती फक्त बळीराजाची आई नव्हती, तर एक पतिव्रता स्त्री होती महाराज, पतिव्रता स्त्री होती. देव विचार करतायत, देव टेन्शन मध्ये आले, आता ही नक्की कशा करता आली असेल, हिच्या मुलाला आपण पाताळात घातलं, ही कशा करता आली असेल, नक्की ही आपल्याला शाप देणार, म्हणून देव सुद्धा घाबरले. पण त्यावेळेस बळीराजाची आई म्हणते, देवा घाबरू नका, मी तुम्हाला शाप द्यायला आले नाही देवा, मी माझा पराक्रम तुम्हाला सांगायला आले. देव विचार करता, हिच्या मुलाला मी पाताळात घातलं आणि कुठला असा पराक्रम मला सांगायला आली आहे. त्यावेळेला ती आई म्हणते की देवा, ज्यावेळेस माझे पती वीर पती असणारे, ज्यावेळेस माझे पती ज्यांचं नाव विरोचन, हे विरोचन ज्यावेळेस युद्धामध्ये गेले, वीर मरण त्यांना आलं ना, त्यावेळेस मी सती जायला निघाले होते, मी सती जायला निघाले होते. पण माझ्या गर्भामध्ये हा बळी होता, मी गर्भवती होते, त्याच्यामुळे लोकांनी मला जाऊ दिलं नाही. खरं तर मी एक पतिव्रता, पण पतिव्रतेच्या धर्मापासून मला वंचित राहावं लागलं, आणि लेकराच्या मायेपोटी आणि लेकरामुळे त्या ठिकाणी मला राहावं लागलं. पण खरोखर आज मला वाटतंय, काय वाटतंय, ती माऊली म्हणते, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. काय म्हणते, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ, जो प्रभु पसारे हाथ. अरे देवाने सुद्धा ज्याच्याकडे जाऊन हात पसरवावे, याचना करावी, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला, हा माझा पराक्रम आहे. आणि मग महाराज, असा पुत्र ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुळामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला येत असतो, त्यावेळेस त्या पुत्राचा, त्या कन्येचा माझ्या देवाला सुद्धा हेवा वाटतो. अभंगाचं दुसरं चरण. ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 ओली कन्या होती जे सात्विक, ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, ओली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिका, तयाचा हारिका वाट देवा
कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मार्गाला जाणारे कन्यापुत्र पाहिल्यानंतर देवाला सुद्धा हेवा वाटतो. आणि मग ते कन्यापुत्र काय करतात तर भगवंताचं भजन नामस्मरण परमार्थ भक्ती करतात. विठोबा रखुमा पण आमचा जो ग्रंथ आहे भगवद्गीता ग्रंथ, हा भगवद्गीता ग्रंथ आम्हाला सांगतो माणुसकीपेक्षा मोठा धर्म या जगामध्ये कुठलाच नाही. माणुसकी या ग्रंथाने आम्हाला शिकवली भगवद्गीता. आणि दुसरं म्हणजे भागवत महापुराण जे व्यासांनी त्या ठिकाणी लिहिलं. व्यासोशिष्टम जगत्रयम असं असणार आहे भागवत. या गीतेचं भागवताचं जे श्रवण करतात अखंड चिंतन विठोबाचं चिंतन झालं पाहिजे. पंढरीची वारी झाली पाहिजे. जशी आईंनी वारी केली महाराज तशी आपल्याला सुद्धा करता आली पाहिजे. आणि एक गोष्ट नक्की सांगली माय माऊल्यांना बरं का, जेवढ्या माझ्या माय माऊल्या आहेत, ज्यांना सुना आल्या आहेत, किती जणींना आल्यात हातवर करा बरं पटकन. सुना किती जणी? 5च जणी आहेत वाटतं. ज्यांना सुना आलेल्या आहेत त्यांनी जास्त घरी थांबायचं नाही. त्यांनी कुठे जायचं? वारीला जायचं. कसं जायचं? 2 पर्याय मी आपल्या समोर ठेवते. एकतर पायी जा किंवा चालत जा. कशा जाल बोला? अहो एवढा आनंद आहे वारीमध्ये, एवढा आनंद आहे महाराज की ही वारी करता कुठे होतो आपण? वारीला. वारीच्या वाटेवर असे पाणी वाटणारे पण खूप मिळतात हो का? काय लोक वाट. आणि वारीच्या वाटेवर पाणी काय? सफरचंद म्हणू नका, गुलाबजाम म्हणू नका, पेढे म्हणू नका, संत्री म्हणू नका, केळी म्हणू नका, बिस्किटचे पुडे म्हणू, काय वाटतात. काही लोक तर त्याच्यावरच असतात. हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ. पण चालता माऊली आपल्याला सांभाळते बरं का. आणि तुम्ही एकदा का वारीला जायचा निर्णय घेतला ना, सगळ्यात जास्त आनंद सुनबाईला होईल बरं का. तुम्ही फक्त बॅग भरायला सुरुवात करा. सुनबाई स्वतःहून स्वतःच्या कपाटातल्या 2 नवीन कोऱ्या करकरीत साड्या काढून देईल आणि म्हणेल सासूबाई आत्याबाई या माझ्या 2 साड्या घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. तुम्ही एकदा का गेले ना की आनंद होईल तिला महाराज. घर आता मोकळं नो कटकट असं तिला वाटेल. पण कमीत कमी आपला जो परमार्थ आहे त्या परमार्थाचा आनंद आपण लुटला पाहिजे. जीवन क्षणभंगूर आहे महाराज, क्षणभंगूर नाही बरं बसा. वारे सावध तोडा मायाशा. कधी कोणाचं तिकीट जाईल काही सांगता येत नाही. कुणी किती हुशार असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान असो, जायला लागतंच. काळ आला की घेऊन जाणार आहे आपल्याला. आणि मग तो विचार करत नाही काही पुढचा मागचा. क्षण आहे तो महाराज. आम्ही कीर्तनकार नेहमी एक विनोदाने उदाहरण सांगत असतो. एक माणूस होता, मोठा हुशार होता, बुद्धिमान होता. सकाळी त्याची डोरबेल कुणीतरी वाजवली. त्याने दरवाजा उघडला. उभ्या असलेल्या माणसाला विचारलं कोण आहात तुम्ही? समोरचा माणूस म्हणतो मी यम आहे. यम. किती लोकांनी यमाला पाहिलंय? यम इज कम. तो एक माणूस कम. यम महाराज, यम समोर दिसतोय. हा थरथर कापू लागला. यम आलाय म्हणजे आपल्याला घेऊन जाणार. कुठे घेऊन जाणार? भिवंडीला का कल्याणला का डोंबिवलीला? कायमचा वरती घेऊन जाणार. यम आलाय, घाबरायला लागला, थरथर कापायला लागला. थोडंसं जगता आलं पाहिजे, मृत्यू पुढे ढकलता आला पाहिजे. काय करू? डोक्यात कल्पना सुचली त्याच्या. आणि तो यमाला म्हणाला यम साहेब 2 मिनिटं फक्त आतमध्ये चला, मी चहा बनवतो तुम्हाला, मस्त कडक चहा बनवतो, चहा घेऊ आणि मग मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. यम आला, आतमध्ये सोफ्यावर बसला. हा चहा बनवण्याकरता किचनमध्ये गेला. त्याने डोकं काय चालवलं? चहाच्या कपामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि तो गुंगीचं औषध टाकून तो चहा यमाला प्यायला आणून दिला. यमाने चहा पिला. औषधाचा परिणाम झाला. यम सोफ्यावर पडला आणि सोफ्यावर पडल्यानंतर मग हा विचार करू लागला आता असं काहीतरी केलं पाहिजे की थोडंसं मला जगता येईल, थोडंसं जगता येईल, मृत्यू पुढे ढकलता येईल. काय करावं? यमाने काय सोबत आणली बघायला सुरुवात केली. तेवढ्यात त्याला एक कागद सापडला. त्या कागदामध्ये आज दिनांक टिंब या रोजी या दिवशी किती लोकांना मृत्यू लोकातून यमलोकात न्यायचंय याची मोठी यादी होती. आणि त्या यादीमध्ये पहिल्याच नंबरला याचं नाव होतं. कोणाचं? ज्याने चात गुंगीचं औषध टाकलं त्याचं नाव. पहिल्याच नंबरला नाव पाहिलं. विचार करू लागला काय करू? मृत्यू पुढे ढकलायचा आहे. डोकं चालवलं, हातामध्ये पेन घेतला, पहिल्या नंबरच्या नावावर काट मारली आणि स्वतःचं नाव त्या यादीच्या खाली टाकलं. किती हुशार असेल. स्वतःचं नाव त्या यादीच्या खाली टाकलं. विचार करू लागला आता एवढ्या सगळ्यांना नेल्यानंतर मग यम मला घ्यायला येईल, म्हणजे यमाला येता रात्र होईल, म्हणजे कमीत कमी आजचा दिवस तरी मला जगता येईल.
आनंद झाला महाराज त्याला. 25-30 मिनिटात यमाला जाग आली. यम त्या ठिकाणी उठून उभा राहिला आणि यमाने तो कागद घेतला. कुठला कागद? ज्या कागदामध्ये याने घोटाळा करून ठेवलाय तो कागद. जसा यमाने हातात घेतला, यम विचार करतोय काय माणूस आहे, काय प्रेम आहे, मी याला घ्यायला आलोय. असं असताना सुद्धा याने मला चहा पाजला. चहा सुद्धा काय टेस्टी लागला, काय मस्त लागला, मस्त विश्रांती झाली. काय माणूस आहे, खरोखर प्रेमळ आहे, खरोखर माणुसकी जपणार आहे, खरोखर चांगला माणूस आहे. एवढ्या चांगल्या माणसाला, एवढ्या प्रेमळ माणसाला एवढ्या लवकर नेऊशी वाटत नाही. म्हणून आज आपण पहिल्या नंबर पासून सुरुवात अजिबात नाही करायची. आज आपण उचललं ना त्याला. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, उंदीर घेऊन जाय भोका, उंदीर घेऊन जाय भोका. तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, पाहतो उंदीर घेऊन जाय भोका, पाहतो उंदीर घेऊन जाईल भोका. अशी अवस्था आपली होत असते. म्हणून काळ कधी येईल आपल्याला सांगता येत नाही, मृत्यू कधी येईल. मग त्या अगोदर देवाचं नामच चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे. अगोदर देवाचं नाम, नंतर नको. काही लोक म्हणतात जरा पोरगा मोठा झाला, सेटल झाला की मग करू, रिटायर झालं की मग करू, सुनबाई आली की मग करू, घर झालं की मग करू, गाडी घेतली की मग. अरे बाबा नको रे. पाय जपावा चालण्याआधी, तोल जपावा ढळण्याआधी, शब्द जपावे बोलण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, नाता जपावा तुटण्याआधी, अर्थ जपावा मांडण्याआधी, श्वास जपावा पळण्याआधी, जीव जपावा जळण्याआधी आणि देवाचं नाम जपावं मृत्यू येण्याच्या आधी. करावी तातडी परमाधानी, करावी तातडी परमाधानी, ओ करावी तातडी परमाधानी, करावी तातडी परमाधानी. सत समागमी करावी आवडी, करावी तातडी परमाधानी, करावी तातडी परमाधानी. तातडीने प्रमाण दिलं ना. करावी तातडी परमार्थाची. उद्या नको परवा नको. मृत्यू येण्याच्या आधी. आणि मृत्यू कधी कधी कधी? इथून गेल्यानंतर 2 तास तुम्ही जगणार. कोणाकोणाला गॅरंटी? हातवर करा. नाही म्हणता कोणीच. मी बोलते मी जगेल की नाही मला गॅरंटी नाही. मी सांगते मलाही जायचंय, गायकांनाही जायचंय, मृदुंगाचार्याने जायचंय, सिस्टीमवाल्यांनाही जायचंय, ऐकणाऱ्यांनाही जायचंय, खुर्चीवर बसलेल्यांना जायचंय, शूटिंगवाल्यांना पण सगळ्यांना जायचं. या गावातले सगळे, मी एका कीर्तनात म्हणाले या गावातले सगळे जाणार आहे. समोर बसलेली आजी हसत होती. म्हटलं आजी का हसता? आजी म्हणते महाराज तुम्ही म्हणाले या गावातले सगळे जाणार आहे, पण मी या गावातलीच नाही. तर गावातली नसली म्हणजे मृत्यू लोकातली नाही का? आगा देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणोची नये धनंजया जिया परी. म्हणून तातडी करावी, लवलाही करावी, अखंड भगवंताचं चिंतन करावं दादा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी, कपाळाला ऊर्ध्व पुंड्र चंदनाचा टिका लावावा, आषाढी कार्तिकीची वारी करावी. मावशी, ताई, अक्का बर का, किती सोनं गळ्यामध्ये घातलं ना माझ्या लाडक्या बहिणींनो. आला का ग पगार तुमचा? सगळ्यांचा आला पण माझाच अडकलाय. किती सोनं गळ्यामध्ये घाला महाराज, किती सोनं गळ्यामध्ये घाला. सोन्याला ती शोभा नाही जी अशी तुळशीच्या माळेला आहे महाराज. किती सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला. सारा जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, टाळी वाजा, सर्वांनी टाळी वाजा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. आवाज द्या ना माईकला. वैष्णवाला
एवढं सुंदर प्रमाण आहे तरी पण काही लोक टाळ्या वाजवत नव्हते. हा? असं गळ्यात माळ असली तरच टाळी वाजवली पाहिजे असं काही नाही का? तुम्हाला टेन्शन आलं काही? नका लगेच घालू माळ, कीर्तन झाल्यावर घाला. पण कधीतरी विचार केला पाहिजे. हे ओरिजिनल सोनं आहे, 50 तोला. किती तोला? 50 तोला. आणि मिरवली पाहिजे. मला सांगा, गावातील एखादी श्रीमंताची बाई असेल म्हणजे स्त्री असेल आणि तिचा पती श्रीमंत आहे, महाराज गावात श्रीमंत आहे, गावात नाव आहे, खूप प्रॉपर्टी आहे, त्याची जी पत्नी आहे ती दागिना छोटा मोठा घालते का हो? ती दागिना मोठा घालते, नुसता घालत नाही, मिरवते. इकडून घेतला, असा घेतला, तसा घेतला, एवढ्या तोळ्याचा आहे, मिरवते महाराज. मग सामान्य एखादा मोठा माणूस असेल तर त्याची जी पत्नी दागिना मिरवते, तर आपण अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे दास आहोत. आपला दागिना असा मोठाच असला पाहिजे आणि तो आम्ही मिरवला पाहिजे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एक. आणि मी याही पुढे जाऊन सांगेल, माळकऱ्यांनी माळ इतकी सुंदर घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची की तुमची माळ बघून बिगर माळकऱ्याला पण वाटलं पाहिजे घालू का काय. एवढी छान माळ घालायची. माळ घातली, परमात्म्याचं अखंड मुखामध्ये नामचिंतन असावं, कपाळाला ऊर्ध्व पुंड्र असावं, परमार्थ आम्ही सुंदर करावा. जसं या माऊलीने नाव सुद्धा किती गोड आहे, कुसुम माऊली. हा, आणि जसा गोड परमार्थ केला, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये दिसते, कपाळाला कुंकवाचा टिळा आहे. आषाढी कार्तिकीची वारी करून जीवन सुंदर जगल्या या माऊली. अखंड भगवंताचं चिंतन ज्यांनी केलं, असं चिंतन आपल्याला सुद्धा जीवनामध्ये करता आलं पाहिजे. मग सात्विक कन्यापुत्रांचं हे लक्षण आहे, ते अखंड चिंतन करतात, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग असे जे कन्या, जे पुत्र त्या ठिकाणी या हिताच्या दिशेने जात असतात ना, तुकोबरा इच्छा व्यक्त करतात की मला त्यांची सेवा घडावी. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तुका दैवा पार नाही नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, पार नाही, पार तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, पार
बहते सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, मद घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, तरी माझ्या दैवा तरी माझ्या दैवा पार नाही, 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 हा महाराज तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, आपुली घराच्या भोवत्या, ओढले चात्रिका, तयाचा हरिका, त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा अल्पमतीप्रमाणे. अभंगाचा भाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी कुसुम लहू पाटील या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. आईंच्या उतार काळामध्ये या संपूर्ण परिवाराने खूप त्या ठिकाणी कष्ट घेतले, मेहनत घेतली, चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये त्यांना नेलं. आणि खरोखर मी या मुलांना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक असं म्हणेल. त्याचं कारण आहे, आईंच्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये एवढा त्रास त्यांना होत होता, पण या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जी न करता आमच्या आईला चांगल्यातली चांगली सुविधा मिळाली पाहिजे, चांगल्यातली चांगली डॉक्टरकडे आम्हाला आमच्या आईला न्यायचं आहे, याच्याकरता मुलाबाळांनी अतोनात प्रयत्न केले. एकदा जोरदार टाळ्या लेकरांकरता वाजवा. आणि सांगेल मी आपल्याला, आपले आई वडील ज्यावेळेस आयुष्याच्या उतार काळामध्ये असतात आणि त्यांना ज्यावेळेस एखादा छोटा मोठा आजार होतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. हातामध्ये 500ची नोट टेकली म्हणजे सगळी कामं होतात असं नाही. ज्यावेळेस लेकरू आईला घेऊन दवाखान्यात जातं, स्वतः काळजी घेतो ना, त्यावेळेस आई 8-10 दिवसात बरी होण्याच्या अगोदरच 1-2 दिवसातच बरी होते. का? कारण माझं लेकरू मला घेऊन जाते म्हणून त्यांच्याकडे. आणि आई वडिलांकरता औषधोपचार करत असताना, त्यांना दवाखान्यात नेत असताना पैशांचा विचार करू नका. हो, पैशांचा विचार करू नका. ज्याने विचार न करता आई वडिलांसाठी खर्च केलाय ना, मग माझा परमात्मा दोन्ही हाताने त्यांना भरभरून देत असतो. पण तो विचार आम्ही करू नये. त्या आई वडिलांची सेवा करावी. सकळ तीर्थांची धुरे दिये का माता पितरे, ती सेवीशी शरीरे लोन कीजे. या न्यायाप्रमाणे आई वडिलांची सेवा करावी, देवाची सेवा करावी, देशाची सेवा करावी. आणि हात जोडून विनंती करेल, धर्माची सेवा करा. आज गरज आहे आपल्या धर्माला, आपले हिंदू धर्माला संघटनाची गरज आहे. संघटित व्हा, एकत्र व्हा, आपल्या मुलांना शिकवा. सोडून द्या आता मुलांना शिकवणं सर्व धर्म समान आहे. सोडून द्या आता मुलांना शिकवणं सर्व धर्म समान आहे. शिकवा आता मुलांना, केवळ आणि केवळ हिंदू धर्म महान आहे. हिंदू धर्म महान आहे. हा महान धर्म आपला आहे महाराज. म्हणून आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे. धर्म काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आज धर्माच्या बाबतीत आम्ही जर सावध झालो नाही तर पुढच्या काही वर्षांनी आमच्याकडे 2च पर्याय शिल्लक राहतील. एक तर धर्म बदला किंवा मरण पत्करा. आज फार बिकट परिस्थिती आहे. म्हणून माता माऊल्यांनो,
आपल्या मुलींना शिकवा, मुलांना शिकवा, मुलींना परिपूर्ण कपडे घालायला शिकवा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जैसी कुळवधू लपवी अवे वाते. कपडे वस्त्र हे आपल्याला अंग झाकण्याकरता आहे, अंग उघडं ठेवण्याकरता नाहीये, ही काळजी घ्या. आपण ज्यावेळेस आपला धर्म सोडून वागतो ना, त्यावेळेस परकीयांना, परधर्मीयांना जागा भेटते परिवर्तन करण्याची. आणि म्हणून आपण आपला धर्म टिकवला पाहिजे. आज मला वाईट वाटतं सांगताना, अहो हिंदूंच्या तरण्या बांध मुली अर्धवट अंग उघडं ठेवून शहरामध्ये फिरत असतात, लोकलमध्ये प्रवास करत असतात. आज आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलींना छोटे छोटे टॉप घालायला शिकवण्यापेक्षा मुलीला विचारांनी टॉप करा. ती तुमचं नाव समाजाच्या टॉपला नेल्याशिवाय राहणार नाही. पण आज आम्ही मुलींना हे शिकवलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि लेकींनो ग, ताई माझ्या सांगणे मला तुम्हाला, 35 तुकडे होऊन फ्रीज मध्ये जायचं नसेल तर धर्मावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा, सेवा करा हो त्यांची. आपल्या मुलींना हे शिकवा. दादा तुम्हालाही सांगेल, लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढतंय. विनंती करेन मी आपल्याला, ज्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळावं याकरता आम्ही विदेशी मालांवर बहिष्कार टाकला होता आणि स्वदेशीचा पुरस्कार केला होता. म्हणून आज वेळ आली आहे, हिंदूंनो एकत्रित व्हा आणि आपल्या हिंदू माणसाकडूनच खरेदी करा. आपल्या हिंदू माणसाकडूनच खरेदी करा. वस्तू असेल, पदार्थ असेल, एक वेळ आपला माणूस म्हणतो नाही नाही तो महाग देतो, तो 2 पैसे जास्त घेतो, पण पैशांकडे बघू नका, धर्माकडे बघा महाराज. कारण आपला माणूस आहे, भले 2 पैसे महाग देईल तो आपल्याला एखादी वस्तू, एखादा पदार्थ, पण तो आपल्या दुधात थुंकणार नाही ना, तो आपल्या बिर्याणीमध्ये गटारीचं पाणी टाकणार नाही, आणि तो नवरात्रीला विकले जाणारे खजूर हे थुंके लावून विकणार नाही. कारण तो हिंदू आहे, रामकृष्णांचे विचार त्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त त्याच्यामध्ये सळसळत आहे. म्हणून आपल्या माणसाकडून खरेदी करा. हिंदू हूँ, हिंदुत्व को चाहती हूँ, सबको एक साथ लाना चाहती हूँ. अरे मिलकर रहेंगे तो शेर कहलाएंगे और बिछड़ गए तो गीधड़ भी सताएंगे. ज्यांना आम्ही 5-5, 10-10 बाय 10 खोल्या दिल्या राहिला, उद्या ते सुद्धा जर आमच्यावर भारी होत असतील, जड होत असतील, आमच्यावर जर आक्रमण करत असतील, धर्माला जर आमच्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आज हिंदूंनी षंडता सोडून धर्माकरता एकत्रित आलं पाहिजे. सगळा जातीवाद सोडून एकत्रित आलं पाहिजे. एका आईची आपण लेकरं आहोत, या काळ्या मातीची आपण लेकरं आहोत. म्हणून जातीपाती विसरून जा, धर्मासाठी एक व्हा. कंधे से ऊपर कभी छाती नहीं होती और धर्म से ऊपर कोई जाती नहीं होती. दीपक ही नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, धर्म ही नहीं बचेगा तो जाती का क्या करोगे. काय करायच्या जाती. म्हणून एक व्हा. अजूनही सांगते, धर्मासाठी एक व्हा, देशाला वाचवण्याकरता एक व्हा, आया बहिणींच्या सुरक्षिततेकरता एक व्हा. आज आमची मुलगी सुरक्षित नाहीये, आणि मग जर सुरक्षित नसेल तर पुन्हा चूल आणि मूल हे गणित आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकत्र व्हा. एकदा सर्वांनी जोरात जय जयकार करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, श्रीराम जय श्रीराम. ही संस्कृती टिकवा. अल्पमतीप्रमाणे या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या भारताचे महान उद्योगपती स्वर्गीय रतनजी टाटा यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. या कार्यक्रमाकरता सर्वांची गोड उपस्थिती लाभली. सर्वांनी खूप गोड गायनाची साथ केली. सर्व वारकरी, टाळकरी सगळ्यांचे आभार मानते. विनेकरी माऊली आपले सुद्धा या ठिकाणी आभार. मृदुंगाची गोड साथ आमच्या बंधूंनी, म्हणजे आमचे रोहित भाऊ यांनी केली, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार. ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. आदरणीय दिलीपदादा पाटील यांनी फोन केला आणि अगदी 2-3 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचं मला आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. या परिवाराचे आभार, बसलेली मंडळी त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा कार्यक्रम आपल्याला कधी पाहता यावा याच्याकरता ज्यांनी शूटिंग केली या कार्यक्रमाची, त्यांच्या चॅनलचं नाव आहे छंद भक्तीचा चॅनल. मी त्यांचं वर्णन करणार आहे, कारण त्याचं कारण आहे की त्यांचा जो चॅनल आहे छंद भक्तीचा, की ह्या चॅनलवर, ह्या यूट्यूब चॅनलवर फक्त आणि फक्त हरिपाठ, कीर्तन, भजन आणि नामस्मरणाचेच कार्यक्रम त्याच्यावर दाखवले जातात. इतर कुठलेही कार्यक्रम ते शूटिंग करत नाही. आणि अतिशय चांगल्या जॉबला असून सुद्धा वेळात वेळ काढून एक छंद जोपासताय. ते म्हणतात, महाराज मला माझा छंद जोपायचा आहे, वारकरी संप्रदाय मला जगाला दाखवायचा आहे, काय आहे ते समजलं पाहिजे. आणि म्हणून स्वतः सुद्धा वारकरी आहेत, आणि सुंदर चांगल्या गोष्टी आज समाजामध्ये गेल्या पाहिजे बरं का. आज मुलं चुकीच्या मार्गाला जातात, तर चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे पोहोचत नाहीये.
म्हणून चांगल्या गोष्टींचं प्रसारण करण्याचं काम ते करतायत. म्हणून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली